सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई मातृसंस्था आणि या मातृसंस्थेचे आम्ही पास्तर आहे. कलगीतुरा समन्वय समितीच्या नियमानुसार आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय गराटे बुवा यांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि प्रश्नपत्र देऊन यायचे. Check, 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 help, 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 check, 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 help, help. सर्वांना आवाज जातो ना मित्रांनो? हॅलो हॅलो. अरे गारटलात की काय पावसामुळं? तुझ्यासाठी कवन सादर करतोय. तुझे हे रसिका हे मायेचे वारे प्रेम बंधा दुनिया या हृदयी तू बसावे तुझे रूप माझा मुखी गीत गाता
कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच जी ही शाखा मला उपलब्ध करून दिली ते म्हणजे मंगेश यादव बुवा. तसेच माझे गुरुवर्य इथे आत आलेले नाही आहेत तरी पण मला जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात ते म्हणजे विजयजी गोळेकर साहेब. त्यांना देखील शाहीर मानाचा मुद्रा करतो. सचिनजी धुमक साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. कोल्हापटे साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या शाहिराचं नाव मोठं करण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा आहे ते म्हणजे आमचे दादा गोपाळ दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मुलांचं नाव राहून गेलं. या मुंबई रंगमंचावरचा मित्रांनो पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळं काय ज्या चुका होतील त्या तुम्ही मान्य करून घ्या. मला ढोलकीला साथ करतोय ओंकार दादा कीर्तनकर, नेहमी माझ्या पाठीशी असणारा माझा कीबोर्ड मास्टर रोहित फेबडे, तसेच माझा पॅड मास्टर साहिल मेस्त्री बेंजोला साथ करतोय सूरजदादा मोहिते आणि ढोलकीला परत साथ करतायत आमचे गणेश दादा घाणेकर. बुवानी आज BSSची टीम आणलेली आहे. त्यांना देखील शाहीर मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांतजी कराटे बुवा, तुम्हाला देखील शाहीर मानाचा मुद्रा राहून गेला. पहिला कार्यक्रम आहे बुवा, थोडा चुका होणार तर चुका तुम्ही पदरात घ्या माझ्या. आणि बुवानी BSSची टीम आणलेली आहे. बुवा तुम्हाला देखील आणि तुमच्या टीमला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. पण बुवा कुठेतरी गारटलंय, कारण का बुवांचे कार्यक्रम भल्या मोठ्या शाहिरांसोबत झाले. बुवांनी त्या शाहिरांसोबत त्यांच्या होम म्युझिशियन टीम सोबत कार्यक्रम केले. परंतु आज हा कार्यक्रम शुभम माटल सोबत आहे. त्यामुळे बुवा टीम दुसरी घेऊन आले. बुवा कुठंतरी गारटलंय एवढं नक्की आहे. बुवा स्वतःची टीम तयार करून आणले. ही पोरं नवीन आहे, रंगमंचावर कधी आलेली नाही. आमचा कीबोर्ड मास्टर असेल, ढोलकीवाला असेल, पहिल्यांदा आणले. जसा शुभम माटल आज या मुंबई रंगमंचावर पहिला आलाय, तशी ही पोरं सुद्धा आज नवीन घेऊन आणलोय. तुमच्यासारखी बुवा दुसऱ्याचे आणलेले नाही आहे. स्तवनाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पहिले वंदन माझे मी करतो त्या गौरीपुत्र गजाननाला, स्मरून यारणा ताळवितो त्या माझ्या विद्येच्या सरस्वती आईला. येऊन आशीर्वाद माझ्या गुरुजनांचा, येऊन आशीर्वाद माझ्या गुरुजनांचा, सुरुवात करतो मी गायनाला. आणि अशी सतात दे रसिका, ही मागणी मागतो मी या रणाला. हरसिक राजा खरा देवा हे माझा. हे रसिका, जो मी आज घडलोय, जे या शाहिराचा
पहिल्याचं नाव झाले ते ह्या सारे नाव ह्या रसिक प्रेक्षकांमुळे झाले. म्हणून हे पहिलं कवण रसिकांच्या चरणावर समर्पित करतो. हे रसिक राजा खरा देवा हे माझा, कृपा केली तुया लेकरावर, कृपा केली तुया लेकरावर, आज घडलो या रसिका तुझ्या दारावर, आज घडलो या रसिका तुझ्या आधारावर. रसिक राजा खरा देवा हे माझा, रसिक राजा खरा देवा हे माझा, कृपा केली लेकरावर, कृपा केली लेकरावर, आज घडलो या रसिका तुझ्या दारावर, आज घडलो या रसिका तुझ्या दारावर. आज घडलो या रसिका तुझ्या दारावर, आज घडलो या रसिका तुझ्या दारावर. आजनया पामराला नवती मुळी दान, मुळीदान नव्हती मुळीदान, तुझ्यामुळे मिळाला शाहिराचा मान. जाहिरात मान, जाहिरात मान. आजनया पामराला नवती मुळी दान, तुझ्यामुळे मिळाला शाहिराचा मान. तुझा उपदेश आलो बदलून वेश, तुझा उपदेश आलो बदलून वेश, लक्ष दिला तू दारावर, लक्ष दिला तू दारावर, आज घडलो या रसिका तुझ्या दारावर, आज घडलो या रसिका तुझ्या दारावर. आज घडलो या रसिका तुझ्या दारावर, आज घडलो या
तुझ्या आधारावर बोल गणपती गजानन कावदेवी आगे तुझा ताराम गुरु सूर्यकांत अखंड भानुदास घराण्याचा बोल बजरंग शक्ती गणपती बाप्पा बघा मित्रांनो, आज उत्कृष्ट असा साऊंड लागलेला आहे. आमच्या साऊंडवाल्या दादांचं नाव राहून गेलं. घडशी दादा, धन्यवाद तुम्हाला देखील. तसेच या कार्यक्रमाचे जे विशेष सहकार्य आहे ते म्हणजे कोकणातील युट्यूबर्स, आमचा SR दादा असेल, चंदन दादा असेल किंवा सूरज दादा, सर्वांना देखील शाहिरी मनाचा मुद्रा करतो. बुवा 8 दिवसापूर्वी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांत बुवा 8 दिवसापूर्वी चिपळूणला मला वाटतं प्रॅक्टिससाठी गेले होते आणि बुवांनी रात्री स्टेशनवर येताना एक व्हिडिओ टाकला की रात्रीचे वाजले आता 11:30 आणि बुवा म्हणतात की पाऊस पडतोय भरपूर आणि पाऊस पडतोय आणि बुवा म्हणतात आता ट्रेन पण काय मिळत नाही आणि बुवा स्वतः म्हणाले की प्रॅक्टिसला येऊन बुवा माझी जिरली म्हणतात, जिरली. व्हिडिओ आहे बुवांचा, इंस्टाला व्हिडिओ आहे बघा, अजून जा आणि बुवांच्या इंस्टा आयडीला चेक करा. बुवा स्वतः म्हणाले की नाही जिरली माझी, जिरली म्हणतात, चांगली जिरली. तर बुवा मी म्हणतो शुभम बुवांबरोबर कार्यक्रम करताना तुमची रेसलला जिरली, बुवा कार्यक्रम कसा करणार? कुठे आहेत आमचे आयोजक? बरोबर ना? रेसलला जिरले बुवांची, कार्यक्रम तर अजून बाकी आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि म्हणतात बुवा परत अजूनपर्यंत कोणी कार्यक्रम केला नाही, तसा कार्यक्रम करणार. बुवा करणार तरी वेगळं काय करणार आहे बुवा? मला पण बघायची खरोखर ओढ आहे की बुवा काहीतरी वेगळं करणार आहे. व्हिडिओ मध्ये सांगतात आहे. पण बुवा तुमच्या ओढीपेक्षा या साऱ्या कोकणवासियांना ओढ लागले ती म्हणजे गणेश उत्सवाची. हा सर्व मुंबईकर वाट बघतोय या 5 दिवसाची, कधी माझा गणराया घरी येणार आणि कधी माझं घर नंदनवन होऊन जाणार. वर्षाचे 365 दिवस आहे, तरीही
सर्व कोकणकर वाट बघतो त्या चतुर्थी सणाची. आणि हा भक्त गणरायाच्या चरणी काय म्हणतोय बघा. विश्वाचा अधिपती तू गणा, या सृष्टीचा चालक आहे. चौदा विद्या 64 कलिका, तूच गणमालक आहे. भक्तांचा विघ्नहर्ता तू गणा, करुणेचा सागर आहे. मनोभावाने ओवाळी तुम्ही हरणी, तूच या भोळ्या भक्तांची आस आहे. पावसाच्या धारा हर्षिती तन्मना, पावसाच्या धारा हर्षिती तन्मना. ओढ तुझी लागली गणा, हे गणा, ओढ तुझी लागली गणा. बिन दर्शन कधीशील श्री गणा, बिन दर्शन कधीशील श्री गणा.
ज्ञानेश्वर नृत्य कला पथक धोपटवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांती चव्हाण तसेच वस्ताद चंद्रकांती ढोपट आणि यांचे शिष्य शाहीर प्रभाकरजी ढोपट साहेब यांनी देखील मला खूप सहकार्य केले. त्यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच विके फोटोग्राफी यूट्यूब चॅनल विजय कांबळे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. झालेला आहे आणि सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे गवळणीकडे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुद्धा तरुण वर्ग आहे आणि मी सुद्धा तरुण वर्ग आहे. या शक्तितुला म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचा भेद. शक्तिवादी शाहीर ही राधेचा बाजू घेणार आणि तुळेवाली शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर हे आपल्या कान्हाची बाजू घेणार. परंतु ही जरी बाजू मांडत असताना त्या राधा कृष्णाच्या प्रेमाला कुठे डाग लागणार नाही एवढी मात्र काळजी आपण घ्यायची आहे. कारण का या राधे आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. ते आताच्या प्रेमाला नाही जमणार. आता जरी कितीही प्रेम केलं मग ते परशा अर्चा असू दे किंवा रोमिओ जुलिएट असू दे, परंतु माझ्या राधा आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. त्या प्रेमाला दाग लागता कामा नये. आणि असं असतानाही राधेनं कान्हावर खूप प्रेम केलं. परंतु कान्हा या राधेला सोडून मथुरे नगरी गेला. परंतु कान्हा तू गेला परंतु एक वेळ देखील या राधेला पाहण्यासाठी मागे येऊ शकला नाही. काय रे कान्हा, काय चूक काय होती माझी? बुवा तुम्ही मला सांगायचं आहे. या गाण्याची कटिंग द्या. तेव्हा त्या गाण्यामधून तुम्ही का सोडून गेला तो विषय इथे मांडायचा आहे. गवळण सुरुवात करतोय. फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा, तूच फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा.
फुलवीला रिकाना माझ्या प्रीतीचा मळा तुझा फुलवीला रिकाना माझ्या प्रीतीचा मळा यारा रे लाला वला तू प्रेमाचा लळा यारा रे लाला वला तू प्रेमाचा लळा तुझा फुलवीला रिकाना माझ्या प्रीतीचा मळा तुझा फुलवीला रिकाना माझ्या प्रीतीचा मळा तूच फुलवीला रिकाना माझ्या प्रीतीचा मळा नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी ज्या मंडळातून मी वरती आलो ते माझं मंडळ नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी यांचे वाडी प्रमुख कृष्णा हिरू वेल्हे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे तसेच नवनिर्माण मंडळ परचुरी वेल्हेवाडी मुंबई यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे अधिरा आणि ओजस्वी पुनल वेल्हे अधिरा ओजस्वी पुनल वेल्हे यांच्याकडून शाहीर शुभम माटर काका यांसाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच अमित घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आनंद शिगवण यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे सागर गांगणकर यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे सिद्धेश किंजळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि त्यांचं फरमाईश आहे गणराया हे विश्वंभर ही फरमाईश त्यांनी घ्यायला सांगितले समृद्धी घाणेकर हिच्याकडून कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे तसेच कैलासवासी शाहीर संजय पेजले संकल्पित आई जीवदानी कलामंच फाउंडेशन शाहीर भिकाजी भुवन आयोजित शाहीर मंगेश यादव विरुद्ध शाहीर भिकाजी लांबोरे बुवा यांचा महामुकाबला शनिवारी दिनांक 11 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता साईनाथ नगर विराट येथे होणार आहे तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे
मनोहर वाडकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. देवेंद्र वेल्ले हिचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शिवराम माटल यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अवनी तुरळवरून खास या कार्यक्रमासाठी आप्पा फटकाळे साहेब आलेले आहे. तसेच शाहीर तुषारजी बंदरे बुवा तुम्हाला देखील शाहीर मानाचा मुद्रा करतो. यांचकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच ग्रंथोपासक सावंत माऊली संदीपजी सावंत माऊली या कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यांचं नाव राहून गेलं, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच कोकण हॅलो तसेच ओमकार नृत्य कला पथक फोंडगोस कातळवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा आम्ही सतत आभारी आहोत. धन्यवाद. सरिता दीपक वेल्ले हिचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जास्वंदी कळी या गाण्यासाठी ही फरमाईश घ्यायची आहे. घेऊया. वेळेचं भान राखून सर्व करायचं आहे. सर्वप्रथम आम्ही आमच्या प्रश्नात कलगीतुराचा सामना म्हटला की मूळ गावा असतो तो प्रश्नोत्तरी स्तवन गण आणि गवळण झालेले आहे. आता आपण वळतो ते प्रश्नाकडे. आम्ही मूळ कवी भानुदास घराण्यातील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे नतुदत्ताराम यांचे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण यांची आम्ही मंडळी. आमच्याकडे एक सिस्टम आहे की संपूर्ण रत्नागिरीतील शाखांना एकच प्रश्न दिलेला आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय गराडे बुवा, विजय बुवा असू देत किंवा इतर कोणत्याही शाखा असू देत, त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. बुवांकडे बरेच वर्ष प्रश्न गेलेला आहे, परंतु रसिकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना, तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला. बुवा, बरीचशी मंडळी प्रश्नाचं उत्तर देत असताना अनेक वचनी दिलं जातं, अनेक देवांची नावं सांगितली जातात, परंतु आमचा प्रश्न बुवा जरा समजून घ्या. कोणत्या देवाला शरण गेला, देवाना नाही विचारत आम्ही, देवाला शरण गेला आणि त्याला बुद्धी देऊन कुणी उपदेश केला. आम्ही सिंगल वचनी विचारतो, एक वचनी आम्ही प्रश्न उत्तर विचारतोय, एक वचनी उत्तर द्या. ग्रंथाची टीप दिलेली आहे, अध्याय 6 ओवी नंबर 43-44 वरील कथा पाठवा. मिळती जुळती कथा मान्य करणार नाही. बुवांना चांगला अभ्यास करून आलेले असतील. बुवांचे पितृ सन्माननीय गराटे माऊली यांना देखील हा प्रश्नाचा गेलेला होता आणि त्यांच्या नंतर बुवानी सुशांत बुवानी चांगला अभ्यास केलेला असेल आणि आज आमच्या प्रश्नाला हात घालतील अशी अपेक्षा करतो आणि पुढील बारीला सुरुवात करतो. धन्यवाद. एक फरमाईश घेतोय जास्वंदी कळी. जास्वंद